नमस्कार. पंचनामा न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक पंचनामा, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्रात एक विषय बऱ्यापैकी गाजतो आहे. तो म्हणजे शरद पवारांनी आधी बोलावलेली आणि नंतर मी बोलावलंच नव्हतं असं म्हणणारी एक ब्राह्मण समाजाच्या संघटनांची बैठक. या विषयावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता मुद्दा असा येतो की ब्राह्मण समाजाची बैठक पवारांना बोलवायची गरज का पडावी. त्याला कारण तेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल जी काही विपरीत विधानं केली, म्हणजे एक विधान माझ्या आठवणीनुसार अमोल मिटकरींनी केलं, त्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी छगन भुजबळही त्या बाबतीत काहीतरी बोलले, नंतर पवारांनी सुद्धा ब्राह्मण समाज आणि हिंदू समाज ओव्हरऑल त्यांच्याबद्दल एकदम साल्यांनो तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत वगैरे अशा प्रकारची विधानं केली. या सगळ्यामुळेच एकूणच समाजामध्ये पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती. आणि त्यामुळे काही ब्राह्मण संघटनांनी विरोध केला, काही ब्राह्मण संघटनांनी निषेध केला आणि वेगवेगळे मतं समाज माध्यमांवर प्रसारित व्हायला लागले. त्यामुळे चिंतित होऊन पवारांनी हे पाऊल उचललं असावं असं आपल्याला मानता येईल. मिळालेली माहिती अशी आहे की पवारांनी त्यांचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहर अध्यक्ष आहेत त्यांना मध्ये घालून ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावलं. पण नंतर बैठक झाल्यानंतरच्या पत्रपरिषदेत पवारांनी हात वर केले, मी बोलावलंच नव्हतं, त्यांनीच सांगितलं की आम्हाला भेटायचं आहे म्हणून मी त्यांना वेळ दिली, असंही पवारांनी सांगितलं. आता खरं खोटं काय हे कोणालाच माहीत नाही, पण इतक्या वर्षाच्या पत्रकारितेत अनेक ज्येष्ठ अभ्यासकांनी, विश्लेषकांनी आणि काही राजकीय नेत्यांनी सुद्धा एक गोष्ट वारंवार अधोरेखित केली आहे, ती अशी की शरद पवार जे बोलतात त्याच्या विपरीत वागतात. इथे सुद्धा लोकांनी सांगितलं की पवारांनी आधी बोलावलं असेल आणि नंतर आपल्यावर येऊ नये म्हणून पत्रपरिषदेत मी बोलावलं नव्हतं हो तेच म्हणाले म्हणून मी त्यांना या म्हटलं, असंही म्हटलं असेल. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच ब्राह्मण समाजातल्याही ज्या पुणे विभागातल्या विविध संघटना होत्या त्यातल्याही काही संघटनांनी पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला, तर काही संघटनांनी चक्क बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी तो टाकलाही. अजूनही काही वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या संघटनांनी या बाबतीत वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. त्यानुसार मला वाटते बहुतेक शनिवारी ठरल्यानुसार ही बैठक पार पडली. काही ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी तिथे गेले होते. त्यानंतर पवारांनी एक पत्रपरिषद घेऊन काय चर्चा झाली तेही जाहीर केलं. आता त्यातही पवार म्हणतायत ते वेगळं आहे आणि ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी सांगतायत ते वेगळं आहे. त्यामुळे सगळंच गौडबंगाल आहे असं म्हटलं तरी काही हरकत राहू नये. आता प्रश्न असा येतो की पवार आणि ब्राह्मण संघटना यांच्यात इतका वाद का व्हावा. आता त्यांच्या काही नेत्यांनी ब्राह्मणांविरुद्ध केलेली विधानं हे तात्कालिक कारण झालं. मात्र आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला
तर गेल्या जवळजवळ 70-80 वर्षात ब्राह्मण समाज विरुद्ध मराठा समाज किंवा ब्राह्मण समाज विरुद्ध इतर समाज असा संघर्ष कायम चालत राहिलेला आहे. या सगळ्या संघर्षात यांनी मराठा समाजाने विशेषतः वेळोवेळी ब्राह्मण समाजाचं खच्चीकरण कसं करता येईल हाच प्रयत्न केला आहे असा आरोप केला जातो आणि अनेक प्रसंगातून ते दिसूनही येते. याचं सगळ्यात पहिलं प्रत्यंतर 1948 साली गांधीवधानंतर आलं. त्यावेळी अगदी शोधून ब्राह्मणांची घरं जाळली गेली होती, त्यांच्या मालमत्तांचं नुकसान केलं गेलं होतं, अनेकांचे त्यात जीव घेतले गेले होते. तेव्हापासून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यातला हा वाद जास्त वाढला. त्यानंतरचं गेल्या 70 वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर या राजकारणात एकूणच मराठा समाजाने ब्राह्मणांना पुढे येऊ द्यायचं नाही असंच ठरवलेलं दिसते. आणि त्यातही काँग्रेस पक्ष जिथे मराठ्यांचं आजवर प्राबल्य राहिलं आहे त्यांनी कायम ब्राह्मणांचं खच्चीकरण कसं करता येईल हेच बघितलं आहे. म्हणजे महाराष्ट्राचं गठन होण्यापूर्वी कधीतरी मला वाटते एक बाळासाहेब खेर म्हणून जे होते त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं होतं. नंतर 1995 पर्यंत कोणीही ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ शकला नव्हता. 1995 मध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं त्यावेळी पहिल्यांदा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. नंतरही पुढल्या जवळजवळ 14 वर्षात एकही ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ शकला नव्हता. तो 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला. अर्थात फडणवीसांच्या काळातही त्यांना फटाके लावण्याचे किती प्रयत्न झाले आणि त्याच्या मागे शरद पवारच कसे होते हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर वर्षभरातच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आणि मराठ्यांचे अगदी खूप मोर्चे निघत राहिले. नंतर फडणवीसांचं सरकार गेल्यावर उद्धव ठाकरेंच्या काळात गेल्या 2.5 वर्षात एकही मोर्चा निघालेला नाही. हा झाला मुख्यमंत्री पदाचा मुद्दा. त्यानंतर काँग्रेसमधले जे महाराष्ट्रातले ब्राह्मण नेते होते त्यांचंही कायम खच्चीकरणच होत राहिलं. एक चांगलं उदाहरण वसंत साठेंचं देता येईल. वसंत साठे हे निष्ठावंत काँग्रेसी, एक विद्वान माणूस, अभ्यासू व्यक्तिमत्व, चांगला वक्ता. ते विदर्भातून वर्धेतून निवडून यायचे. दरवेळी पूर्ण राज्यात किंवा पूर्ण देशात काँग्रेससाठी फेवरेबल वातावरण असतानाही वसंत साठेंना निवडणुकीत फटाके कसे लावले जातील हाच प्रयत्न केला जायचा. मग मुख्यमंत्री त्यावेळी वसंतदादा पाटील असोत, शरद पवार असोत की अजून कोणी असोत. मला आठवतं 1984च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐन प्रचारात इतका त्रास दिला जात होता की शेवटी वसंत साठेंना प्रचार थांबवून महाराष्ट्र शासनाविरुद्ध उपोषणाला बसावं लागलं होतं. शेवटी 1991 मध्ये वसंत साठेंना पराभूत करूनच काँग्रेसवाले स्वस्थ बसले आणि त्यानंतर साठे राजकारणात कधीच पुढे येऊ शकले नाही. हाच प्रकार विठ्ठलराव गाडगिळांच्या बाबतीत झाला. विठ्ठलराव हे स्वतः एक विद्वान राजकारणी होते. त्यांचे वडील काकासाहेब गाडगीळ यांनीही काँग्रेससाठी आपलं आयुष्य घालवलं होतं. विठ्ठलराव सुद्धा काँग्रेसचे निष्ठावंत सेवक होते. पण तरीही 1977च्या निवडणुकीत विठ्ठलरावांना बारामती मतदारसंघातून पाडायला शरद पवारांनी काय राजकारण केलं हे तिथले जुने लोक तुम्हाला सांगतील. तोच प्रकार 1991 साली सुद्धा पवारांनी केला. त्यामुळे एकूणच हे जे पवारांचं ब्राह्मण विरोधी राजकारण होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या
चेल्या चपाट्यांनी जी काही ब्राह्मण विरोधी विधानं केली ती बघता त्यात असं विशेष नवल असं काहीच नव्हतं. इथे अजून एक संदर्भ आठवतोय की गेल्या सरकारमध्ये जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्याचा प्रश्न आला तेव्हा पवारांच्या चेल्या चपाट्यांनी विरोध केला होता. बाबासाहेब पुरंदरेंना एकूणच जो वेळोवेळी विरोध होत होता त्यामागे त्यांची जात हीच आडवी येत होती. आता नुकतंच छत्रपतींच्या समाधीवरून जो विषय निघाला होता त्यात टिळकांना कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न या राष्ट्रवादीच्या मंडळींकडूनच झाला. तिथे हे सगळं काही फुल्यांनी केलं असा एक दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याही मागे पवारांचं हे राजकारणच होतं. काही वर्षांपूर्वी भुजबळांच्या सत्कारात पुणेरी पगडी काढून फुल्यांचं पागोटं परिधान करायला लावण्याचा जो प्रकार झाला त्यामागेही कुठेतरी ब्राह्मणांचा विरोध हेच राजकारण होतं. तर असं पवारांचं हे ब्राह्मण विरोधी राजकारण, त्या पार्श्वभूमीवर पवारांनी ब्राह्मणांची बैठक बोलावण्यामागे नेमकं राजकारण काय होतं याच्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. आणि अनेक राजकीय विश्लेषकांच्या आणि अभ्यासकांच्या मते ही पवारांची फार मोठी खेळी आहे आणि ती ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी खेळली गेलेली खेळी आहे असं बोललं जात आहे. यात काय, पवारांनी आधी सांगितलं असणार की बोलवून घ्या, आपण त्यांच्याशी चर्चा करू. त्यानुसार ब्राह्मण संघटनांना बोलावलं गेलं. काही ब्राह्मण संघटना आल्या, काहींनी नकार दिला. आता ते पवारांना चांगले ओळखून असावेत त्यामुळे त्यांनी नकार दिला असावा. आणि त्यांनी नकार दिल्यानंतर मग काही संघटना आल्या, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि पवारांनी जे काही सांगितलं ते फार वेगळं होतं. त्यांनी एवढंच सांगितलं की मी माझ्या पक्षातल्या नेत्यांना सांगतो आहे की तुम्ही ब्राह्मण समाजाच्या विपरीत बोलू नका, त्यांना मी समज देतो, एवढं त्यांनी मान्य केल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्याशिवाय ब्राह्मण समाजाने आरक्षण मागू नये असंही त्यांनी सुचवल्याचं ते बोलले. मुळात प्रश्न असा येतो की ब्राह्मण समाजाने आजवर कधी आरक्षण मागितलं आहे? उलट ब्राह्मण समाज तर आरक्षणाच्या विरोधात आहे. ब्राह्मण समाज म्हणतो की शैक्षणिक गुणवत्तेवर किंवा मग आर्थिक निकषांवरच आरक्षण द्या, जातीनिहाय आरक्षण देऊ नका, हेच ब्राह्मण समाज म्हणतो आहे. पण यातून ब्राह्मण समाजही एक आरक्षण मागतो आहे असं एक चुकीचं चित्र निर्माण करण्यात पवार काहीसे यशस्वी झालेले दिसतात. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे ब्राह्मणांसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा. ही मागणी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून केली जाते आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ही केली गेली होती आणि फडणवीस मुख्यमंत्री असतानाही केली गेली होती. आता आज शरद पवार तसे सरकारमध्ये कोणीही नसले तरी सर्वेसर्व आहे. त्यांनी मान हलवल्याशिवाय काहीही तिथे पानही हलत नाही. अशा वेळी पवारांनी म्हटलं असतं तर ब्राह्मण विकास महामंडळ गठीत होण्याचा निर्णय ताबडतोब होऊ शकला असता. पण इथेही शरद पवारांनी स्वतःला आक्रसून घेतलं आहे आणि सांगितलं की मी तुमची मुख्यमंत्र्यांची या विषयावर भेट करवून देतो. कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. एकूणच पवारांनी गोड बोलत शेंड्या लावण्याचा उद्योग केला आहे आणि यातून शेवटी साध्य काय होणार? तर सध्या ब्राह्मण समाजांच्या संघटनांमध्ये दोन गट पडले आहेत. काही गट पवारांकडे जावं या मताचा आहे तर काही गट पवारांच्या विरोधात आहेत. म्हणजेच ब्राह्मण समाजात ते फूट पाडण्यात यशस्वी झाले आहे. त्यानंतर ब्राह्मणांनी आरक्षण मागितलं असंही एक चित्र निर्माण करण्यात ते काहीसे यशस्वी झाले आहे. आता ब्राह्मण संघटना त्याच्यावर खुलासा करतील वगैरे वगैरे तो भाग वेगळा, पण प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगून मोकळे झाले आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की साधारणतः ब्राह्मण सक्रिय झाले की इतर जातीचे लोक ते एकत्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे एरवी
धनगर, ओबीसी, मराठा, कुणबी हे सगळे आपापसात भांडत असतील, पण जेव्हा ब्राह्मणांच्या विरोधात यायचं असेल तेव्हा ते सगळे एकत्र येतात. हे सगळे उद्योग करून पवारांनी आगामी निवडणुका लक्षात घेत ब्राह्मणांच्या विरोधात या सगळ्या संघटनांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आज तरी ते यात काहीसे यशस्वी झालेले दिसत आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या होईपर्यंत पवार हाच मुद्दा चघळत आणि चिघळत ठेवणार आहेत. त्यातून आता त्यांना काय साध्य होते हे दिसून येणार आहे. मात्र याच वेळी भविष्यात तरी ब्राह्मण संघटनांनी पवारांच्या या खेळीत फसू नये आणि ब्राह्मण संघटनांनीही एकत्र येऊनच पवारांच्या या कपटी राजकारणाला शह द्यावा, इतकेच इथे मला आज सुचवावेसे वाटते. श्रोते हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा. आपण पंचनामा YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.